एक मोठी बातमी सुरुवातीला समोर येते। अंबरनाथमध्ये नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा गट हा भाजपमध्ये जाणार आहे। प्रदीप पाटलांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर हा गंभीर आरोप केलाय। सपकाळांनी 1 कोटींची मागणी केल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय। अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। एक मोठी बातमी आपण पाहतोय। काँग्रेसने 12 नगरसेवकांना निलंबित केल्याच्या नंतर आता काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना प्रदीप पाटील यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत। ब्लॉक अध्यक्षपदासाठी सपकाळांनी 1 कोटींची मागणी केली असा गंभीर आरोपही पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे अंबरनाथमध्ये आता राजकीय नाट्यमय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा हा गट भाजपमध्ये जाणार आहे। प्रदीप पाटील यांनी हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय। सपकाळ यांनी 1 कोटींची मागणी केली असा गंभीर आरोपही त्यांनी केल्याचा आपण पाहतोय। त्यामुळे अंबरनाथमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः नाट्यमय घडामोडी अंबरनाथमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंबरनाथमध्ये आपण पाहतोय काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा हा गट भाजपमध्ये जाणार असल्याचं समजतंय। प्रदीप पाटलांनी हर्षवर्धन सपकाळांवर गंभीर आरोप केलाय। सपकाळ यांनी 1 कोटींची मागणी केली असा देखील खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। अंबरनाथचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी हे खळबळजनक आरोप केलेले आहेत। प्रदीप पाटील आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं देखील समजतंय। काँग्रेसने या 12 नगरसेवकांना निलंबित केल्याच्या नंतर आता हे काँग्रेसचे नगरसेवक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अंबरनाथ नगरपालिकेचा निकाल लागला आणि अंबरनाथ शहरामध्ये एक नवीन समीकरण उदयास आलं। काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी ही एक युती निर्माण झाली आणि त्याला अंबरनाथ विकास आघाडी असं नाव देण्यात आलं। मात्र या युतीमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे आणि याचा गंभीर दखल काँग्रेसने घेतलेली आहे आणि काँग्रेसने जे अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केले, तसं त्याच्यासोबत 12 नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे। आपल्यासोबत प्रदीप पाटील आहेत, आपण सांगूया काय ही कारवाई झाली, काय म्हणणं आहे आपलं? हे प्रदेशाध्यक्षांनी एकतर्फी घेतलेला निर्णय आहे। इथे काँग्रेसच्या एका नगरसेवकाला निवडून आल्यानंतर यांनी बोलवलं सुद्धा नाही। साधं त्यांना एक फुलाचा गुच्छ देखील दिलेला नाही की अभिनंदनपर एक फोन देखील केलेला नाहीये। स्वबळावर कोकणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस शिवसेना भाजपच्या किल्ल्यामध्ये आम्ही काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणले। एकही सभेला आमदार, खासदार किंवा कुठला प्रदेश प्रवक्त्याने आले आणि आज त्यांनी कुठलंही आम्हाला विश्वासात न घेता आम्ही अंबरनाथ विकास आघाडीला पाठिंबा दिला होता। आणि जर ही कारवाई जर काँग्रेसचं जर त्यांना मुळात मान्यच नसेल काँग्रेसचे नगरसेवक निवडून येणं आणि त्यांना दुःख वाटत असेल, मग आम्हालाही काय रस नाहीये। जर आम्हाला न विचारता निलंबनाची कारवाई एकही नगरसेवकाला विचारा का फोन आलाय का, एकही नगरसेवकाला मला स्वतःला नाही आलं, कुठल्याच कार्यकर्त्याला माहित नाहीये। जर आम्ही विकास आघाडी आणि जर भाजपा सुद्धा जर शिवसेनेला बरोबर न घेता काँग्रेसला आम्हाला मदत करणार होती उपनगराध्यक्ष करता आणि इथे जर तुम्ही आघाडी करून काँग्रेस विकली असं कुठे होत नाहीये। आम्ही काँग्रेस सोडून गेलो नव्हतो, मग आम्हाला निलंबन करण्याचं कारण फक्त हेच आहे की तर प्रदीप पाटील यांनी हे खळबळजनक असे आरोप केलेले आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या सचिन सावंत काँग्रेसचे नेते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन सावंत जी, प्रदीप पाटलांची ही संपूर्ण प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे। काँग्रेसचा हा 12 नगरसेवकांचा गट आहे, तो भाजपमध्ये जातोय। कुठलाच आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतला गेला असा त्यांचा गंभीर आरोप आहे। प्रथमतः या देशामध्ये जो वैचारिक संघर्ष चाललेला आहे तो प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पक्ष हा देशासाठी हानिकारक आहे ही भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। संविधान, लोकशाहीवरती ज्या पद्धतीने ते आक्रमण करतायत त्याच्याबरोबर कुठल्याही तऱ्हेचा संबंध प्रस्थापित करणं हे त्या लढाईलाच त्या ठिकाणी हानिकारक आहे, जी राहुलजींच्या नेतृत्वाखाली आपण लढत आहोत। राहता राहायला तिथे जे निवडून आलेले लोक आहेत ते ज्यांनी ज्या पद्धतीनं आता मी ऐकलं त्यांचं काँग्रेसच्या निशाणीवरती निवडून आलेले आहेत, काँग्रेसच्या चिन्हावरती ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे काँग्रेसचं चिन्ह ज्या वेळेला आपण घेतो, काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्या वेळेला होतो त्यावेळेला काँग्रेसची विचारधारा आणि काँग्रेसच्या एकंदर भूमिका आणि वरिष्ठांचे आदेश याचं पालन करण्याची प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे तुम्ही एखादा निर्णय घेता त्यावेळेला तो निर्णय पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानं त्यांच्या संमतीनं तो घेतला गेला पाहिजे, तो विचारांशी साधर्म्य ठेवणारा असला पाहिजे।
ही भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याकडनं अपेक्षित आहे. आणि तुम्ही जर परवानगी न घेता आपल्या पद्धतीनं जर राजकारण करणार असाल तर त्यावेळेला मग ती पक्षशिस्तीचा भंग होतोच. आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये जर कारवाई केली तर त्याच्याबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण नाही. तर त्यामध्ये मला असं वाटतं की त्यानंतर जर भाजपामध्ये जाण्याचा जर कोण निर्णय घेणार असेल तर ती म्हणजे ते कितपत योग्य आहे हा त्यांनी प्रत्येकाने चिंतन करावं. सचिन सावंतजी, तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. अतुल भातखळकर देखील आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत. भातखळकरजी, अंबरनाथमध्ये ज्या घडामोडी घडतायत ते तुमच्या समोर आहे. काँग्रेसचा 12 नगरसेवकांचा गट आहे, तो भाजपमध्ये आता प्रवेश करतोय. काय आपलं म्हणणं आहे? नाही, काँग्रेसने त्यांना पक्षातून काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. अंबरनाथ मधली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिसून आलेलंच आहे. आणि मग त्या दिशेने त्यांनी जर का पाऊल उचललं असेल तर त्या पावलाचं स्वागत आम्ही करतो आणि त्यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत करतो. भातखळकरजी, मुद्दा असा आहे, हे जे सगळे नगरसेवक आहेत हे काँग्रेसच्या तिकिटावर, काँग्रेसच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. तुम्ही आता निवडून आल्यानंतर त्यांची लोक पळवता असं वाटत नाही का? हे चुकीचं नाही वाटत का? यात पळवापळीचा काही मुद्दाच नाहीये ना. त्यांना पक्षाने त्यांची हकालपट्टी केली शहराध्यक्षांची काँग्रेसने, त्यामुळे ते लोक इकडे भाजपकडे येत आहेत. यात पळवापळीचा काय मुद्दा आहे? सचिन सावंत देखील पळवापळीचा काही मुद्दा नाहीये. आणि जर का काँग्रेसने त्यांच्यावर ही कारवाई केली नसती तर हा मुद्दा उपस्थित झाला नसता. पण त्यांना पक्षाच्या बाहेर काँग्रेसने काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं भारतीय जनता पार्टीचं आम्ही स्वागत केलेलं आहे. त्यांना भारतीय जनता पार्टीत यावं असं वाटलेलं आहे. त्यामुळे यात काही पळवापळवी आहे, हे सगळं विरोधी पक्षांची रडारड आहे. बाकी याला काही अर्थ नाहीये. सचिन सावंतजी, ते म्हणतायत तुम्ही निलंबित केलं, काँग्रेसने निलंबित केलं म्हणून ते आमच्याकडे येत आहेत. असं आहे की भारतीय जनता पक्ष हा पूर्वी वॉशिंग मशीन म्हणायचो, परंतु आता तो धोबीघाट झालेला आहे. त्यामुळे त्यांना कुठेही कोणी यावं, कुठल्याही विचारांचा असावा, आमच्या पक्षामध्ये आलं तर त्याचं स्वागत ते करायला तयार होतात. त्याचा विचारधारेशी काही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे आता त्यांनी ते घटनेमध्ये जे काही म्हटलेलं आहे विचाराच्या संदर्भातलं ते त्यांनी काढून टाकलं पाहिजे. आता अविचारी पक्ष म्हणूनच त्याची ओळख आहे. आता हा राहू देतो, त्यांचा भाग आहे. प्रश्न असा आहे की या त्यांना आता आम्ही नोटीस दिलेली आहे या ज्या लोकांना, त्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण कारवाई अजून अभिप्रेत असताना ते गेलेले आहेत, एवढं निश्चित आहे. भातखळकरजी, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, आमच्या घटनेतलं हे काढून टाका, ते काढून टाका हे बोलण्याच्या ऐवजी स्वतःच्या पक्षातली लोक रोज बाहेर जात आहेत आणि यांचे बिनचेहऱ्याचे प्रदेश अध्यक्ष, यांच्या गावात त्यांना कोणी ओळखत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं. लोकांना भारतीय जनता पार्टीची ओढ आहे, कारण भारतीय जनता पार्टीच विकास करू शकते हे लोकांना मान्य आहे. आणि ज्या नगरसेवकांनी आता ते काल परवा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले, आता ते सगळे खराब आहेत आणि घाणेरडे आहेत. म्हणजे हे किती घाणेरड्या लोकांना तिकीट देत होते असं यांना म्हणायचं की काय? आणि त्याच्यामुळे इतका द्वेष, भारतीय जनता पार्टीचा द्वेष, स्वतःच्या पक्षातल्या लोकांच्या विषयी साठमारी, या काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळूनच काँग्रेसचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. सचिन सावंतजी, नाही, आता काय पहिली गोष्ट अशी की म्हणजे जे अतुलजी काय म्हणतायत त्याला कुठल्या तरी तर्काचा आधार नाही. चित भी मेरी पट भी मेरी अशाच तऱ्हेचा यांचा व्यवहार आहे. या देशामधल्या पहिल्यांदा आपण पाहतो की पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका होतात म्हणून कोर्टामध्ये जाणारे भाजप पूर्ण देश पातळीवरती आता बिनविरोध निवडणुका करते आणि त्याचं समर्थन देखील करते. त्यामुळे दुटप्पीपणा हा त्यांच्या, मला असं वाटतं की शाखेमधनच आलेला असतो, तिथे शिकवणार त्यांना येतो आणि त्याचा अवलंब संपूर्ण देश पातळीवरती त्यांचे नेते करत असतात. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठल्या विचारांना ते पावन झाले आणि म्हणून त्यांना तुम्ही प्रवेश देता आहात. भाजपचा कुठला त्या ठिकाणी विचार त्यांनी मान्य केला होता, आतापर्यंत निवडणूक लढवताना कुठल्या विचारानं ते निवडणुकीच्या सामोरे गेले होते, या सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पण तो विचार करण्याची त्यांना आता तसदी नाही. काही करून आता या भारतीय जनता पक्षामध्ये गुंड असू दे, मवाली असू दे, तो दाऊदशी संबंधित असू दे किंवा कोणी असू दे, सगळ्यांना प्रवेश आहे. भ्रष्टाचार करा, दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप करायचे आणि त्यांना पक्षामध्ये घेतल्यानंतर त्याचं आरोप विरोप सगळे बाजूला राहतात. त्यामुळे आता हा पूर्णपणे नीती भ्रष्ट झालेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं काही लॉजिक, तर्क किंवा नीतीच्या गोष्टी याच्याबद्दल अपेक्षा करणं काही फोल आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय आहे. प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या वैचारिक भूमिकेवरती ठाम आहोत, एवढं मात्र निश्चित आहे.
निश्चितच. त्यामुळे आता खरं तर भाजपनं देखील निवडणुकीच्या या सगळ्या प्रचारामध्ये यांच्याच विरोधात तिथं प्रचार केलेला असणार आहे आणि आता त्यांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे त्यांचं देखील उत्तर काय आहे हे पाहावं लागेल. सचिन सावंतजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी.